विधानसभा निवडणुकीत आता महायुतीचं जागा वाटप जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे. आणि जो इथला कोकणातला जो मुद्दा होता फार महत्त्वाचा की नेमकी जागा कोणाला द्यायची, तर आता त्याच्यामध्ये सेटलमेंट झालेली आहे. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालंय आणि जी उमेदवारी जी आहे ती आता राष्ट्रवादी तटकरे साहेबांना मिळाली. नाही बघा, शेवटी पालकमंत्री पदाचा तिढा तुमच्या दृष्टिकोनात नव्हता, परंतु आम्ही सुरुवातीपासून जेव्हा शपथविधी झाला त्याच दिवसापासून आम्ही पालकमंत्री म्हणून आमच्या भरतशेठ गोगोले यांच्याकडेच बघत होतो आणि रायगडच्या माध्यमातून त्या पद्धतीचं त्यांचं काम होतं. आणि पालकमंत्री पदाचा तिढा बघा, आता शेवटी महायुती आहे, महायुतीमध्ये कधी 2 पावलं पुढे तर 2 पावले मागे जायचं गरज असते आणि त्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली महायुतीच्या दोन्ही नेत्यांबरोबर बसून, ती निर्णय जो आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करू. एक गोष्ट मात्र नक्की, 17 जागा ह्या विधान परिषदेच्या आता रिक्त झालेल्या आहेत आणि 17 जागांवर निवडणुका आहे. 22 तारखेला तुम्ही बघाल पूर्णच्या पूर्ण 22च्या 22 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या असतील आणि प्रचंड मताधिक्याने ते येतील. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना 7 जागांसाठी आग्रही होती, मात्र आता अखेरच्या क्षणी 4 जागांचा नाही बघा, देवाणघेवाण असतात, काही राजकीय समीकरणं असतात आणि महायुतीमध्ये मागणं काही मोठी गोष्ट नाही. आमचं हेच म्हणणं होतं की 5 जागा ज्या आम्ही लढल्या शिवसेनेनं गेल्या वेळेस, त्या 5 जागा आमच्या कायम ठेवाव्या आणि त्याचबरोबर आम्ही 2 जागा ह्या अतिरिक्त मागितल्या होत्या, त्यामध्ये रायगडची 1 जागा होती. ही जागा आम्हाला मिळावी हा आमचा प्रयत्न होता आणि ठीक आहे, देवाणघेवाणीमध्ये काही गोष्टी मी मगाशीच म्हणालो की 2 पावलं पुढे 2 पावलं मागे जावं लागतात, तसा निर्णय घेतला असेल. भविष्यामध्ये अजूनही काही गोष्टी आम्ही आमच्या वाट्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून पाडून घेऊ. लक्ष्मण हाके यांनी आज प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. ते कमिशन एजंट आहेत असं म्हणताना हरामखोर भाडखाऊ प्रसाद लाड असं त्यांनी बघा, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि स्वतःला जे मोठे राज्यस्तरीय देशस्तरीय नेते म्हणत होते त्या लोकांनी थोडीशी तोंडाला काही गोष्टींमध्ये कुलप लावणं गरजेचं असतं. प्रसाद लाड सारखे नेते जे विधान परिषदेतील आमचे सहकारी अच्छा चांगल्या प्रकारचं काम करताय, मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना भेटायला जर ते त्या ठिकाणी गेले असतील आणि राज्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जर प्रामाणिक प्रयत्न केला असेल तर अशा नेत्यांविरोधात किंवा विधान परिषदेच्या सदस्याच्या विरोधात असं बोलणं योग्य नाही. सर, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये आता 80 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि जी मुदतवाढ मागितली होती ती आता शासन देत नाही. मला त्या संदर्भात काही कल्पना नाही, परंतु आदिती तटकरे त्या खात्याचे मंत्री आहेत, ते त्या बाबतीत उत्तर निश्चितपणे देतात. थँक्यू सर.